हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळ उठून फारशी कामं आणि आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता दूध आणायला जायचं आहे खाली. चहा बनवायचं आहे. इकडे अजून ही पोरं झोपलेलीच आहेत. रात्रीची लेट झोपतात आणि सकाळी लेट उठतात. खालती दूध आणायला आले होते, पण लक्षात आलं भाजीला पण आणायचंच आहे, तर मग इकडे भाजी आणायला आली. पण भाजीचं दुकान अजून उघडलेलंच नव्हतं, म्हणून तिकडे शेजारीच त्या भाजीवाल्या काकू असतात, तिकडे जाऊन त्यांना बोलवलं आणि मग भाजी घेतली. तर भाजीला वगैरे घेतलं आणि दूध वगैरे घेतलं आणि परत घरी निघाले. ही आहे बिल्डिंग जिथे आम्ही राहतो आणि हा त्या बिल्डिंगचा पार्किंग एरिया आहे. भाजीला आणायला आणि 500चे नोट द्यावे, सुट्टेच नव्हते. सकाळ सकाळ उधारी कशी घ्यायची म्हणून सुट्टे करून दिले तिला. मी दुधाला वगैरे घेऊन आले घरी. तर इकडे बघते तर काय विराटच्या पप्पांनी नाश्त्याला घेऊन आज सकाळ सकाळ आलेले आहेत गाडीवरून. डोसा आणि वडा वगैरे दिसतो. प्रत्येकाच्या घरात एक ना एक मेकॅनिकल असतो. आमची आहे, तुमची आहे का? कमेंटमध्ये सांगा. हे पण स्माईल द्यायला लागले. तर चला, मी चालले नाक्यावरती. थोडं सामान आणि भाजीपाला वगैरे आणायचे. ते गेलेले आहेत समोर, मला कॉल केला आणि बोलवलं आहे. ते गेले रूमवर, कारण ग्रिल मशीनवाला रूमवर आला होता. मी एकटीच निघाले नाक्यावरती. तर मी निघाले एकटीच नाक्यावरती भाजीपाला वगैरे आणायला. बघू शकता किती गर्दी आहे इथे. तर देवघर पण घ्यायचं होतं, कारण ग्रिल मशीनवाला आला आहे, तर देवघर घेतलं तर फिटिंग वगैरे करून देईन तो. त्यामुळे चला देवघर घ्यायचं आहे तर घेते मी. आम्हाला इथे शिफ्ट होऊन 10 दिवसच झालेले आहेत, त्यामुळे सामान वगैरे अजून काही लावलं नाही आहे. आणि देव ठेवायसाठी देवघर पण नव्हतं, तर देवघर पण घ्यायचं आहे. तर पहिले देवघरच घेते, मग नंतर भाजीपाला वगैरे बघेन. तर देवघर घ्यायला आलेले, पण इतकी सारी देवघर बघून मंदिर बघून कन्फ्यूज झाले नेमकं घ्यायचं कोणता. सर्वच चांगले दिसत होते. तर पण इथे 2 पसंत आलेले आहेत ते मला. एक हा आणि एक आत येतो. तर दोन्हीपैकी कोणता घ्यायचा कन्फ्युजन चालू होतं, पण शेवटी हा पसंत आला. भावकरण कमी करण्यासाठी बडबड करावी लागली. परत देवघर बुक केला आणि स्टोर घ्यायचे होते, तर परत मागे गेले आणि परत देवघर घ्यायला आले इथं. आणि जो पसंत केला होता तो देवघर घेतला, पेमेंट वगैरे केली आणि देवघर घेऊन परत घरी आले आणि लगेच आणलेले देवघराची फिटिंग बी लवकरच करून दिली. तर मग काय आम्ही परत निघालोत नाक्याकडे, कारण भाजीला वगैरे काही आणलेलं नव्हतं, तर परत जावं लागलं दोघांना. आणि संध्याकाळच्या टाईमला, रात्रीच्या टाईमला खूप गर्दी असते, बघू शकता. भाजीला वगैरे घेतलं आणि परत निघालोत वापस रूमकडे. तर यांच्याकडे कॅमेरा दिला होता, ते यांनी शूट केला मार्केटमध्ये. तर जेवण वगैरे झालं आणि मी आणि यश खाली आलेलो होतो दुकानामध्ये येऊन यायला, कारण यशच्या पप्पाला ॲसिडिटी झाली. आजचा ब्लॉग इथे एंड होतो. जर माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.